टीम इंडियाच्या मुंबईतील विजयी रॅलीसाठी गुजरातची बस. मुंबईच्या बेस्ट सरकारला विसर का? गुजरातहून बस आणण्याला विरोधकांचा आक्षेप. मुंबईतील मुख्याच्या जागा अदानींच्या घशात घालण्याचा सरकारचा प्लॅन. विधान भवनात मुंबईतील जागेवरून विरोधकांनी सरकारला घेरलं. पंतप्रधान मोदी सर्वात मोठे बुवा असल्याची संजय राऊतांची टीका. तर भाजपच्या काळात पंतप्रधान मोदींमुळे अंधश्रद्धा वाढल्याचा राऊतांचा आरोप. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1064 शाळांना दुरुस्तीची गरज असल्याचं समोर. तर जिल्हा परिषदेच्या 51% शाळा असूनही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत. लाडकी बहीण योजनेसाठी अजित पवार मैदानात. राज्यातील महिलांसाठी अर्थमंत्री अजित पवारांचा व्हिडिओमधून संदेश. सोने चांदीच्या दरात मोठी वाढ. सोनं प्रतितोळा 400 तर चांदी 1200 रुपयांनी महागली. सोनं प्रतितोळा 72,700 रुपयांवर तर चांदीचे दर 90,000वर. जगजेतेपदाचा मायानगरी जल्लोष. मुंबईमध्ये निघणार टीम इंडियाची भव्य विजयी मिरवणूक. टीमच्या स्वागतासाठी मुंबईकर आतुर. तुकोबांच्या पालखीची वाट अडवल्याप्रकरणी उरुळी कांचन ग्रामस्थांवर गुन्हे दाखल. उरुळी कांचनच्या सरपंचसह 15 ते 20 ग्रामस्थांवर गुन्हे दाखल. रमी सर्कल सारख्या ऑनलाईन जुगारांवर तातडीनं बंदी आणण्याची संभाजीराजे छत्रपतींची मागणी. तातडीनं बंदी न घातल्यास संभाजीराजे 9 जुलैला जाब विचारण्यासाठी विधान भवनात जाणार. मुंबईत रासपच्या पहिल्या कार्यालयाचं उद्घाटन. उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन तर मंत्री दीपक केसरकर यांचीही उपस्थिती. मुंबईतील कामाठीपुऱ्यातील जुन्या इमारतींचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा. कामाठीपुऱ्यात रहिवाशांना 500 चौरस फुटांचं घर मिळणार. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यांची मुंबईत आजपासून 2 दिवसीय बैठकांचं सत्र. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. सोलापूर विसापूर रस्त्यावरील पाईपलाईनला गळतीमुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी. सोलापूर शहराला सध्या 5 दिवसाआड होतोय पाणी पुरवठा. पोहरादेवीचे महंत सुनील महाराज उद्धव ठाकरेंची भेट घेणार. सुनील महाराजांसह 12 जणांचं शिष्टमंडळ मुंबईत येणार. ठाकरेंकडे भेटीसाठी मागितली वेळ. असा कंपनीची मुंबई ते अबुधाबी विमान सेवेची घोषणा. 11 जुलैपासून मुंबई ते अबुधाबी विमान सेवा सुरू होणार. सातारा सज्जनगडावर जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली. दरड कोसळल्यानं सज्जनगडाकडे जाणारी सर्व वाहतूक बंद. कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागामध्ये पावसाचा जोर वाढल्यानं पंचगंगा नदी सध्या 26 फुटांवर तर अनेक तरुणांकडून जीव धोक्यात घालून पंचगंगेत पोहण्याची शर्यत. महालक्ष्मी रेसकोर्सवर जनता उद्यान 300 एकर जागेवर उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचं मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क. तर 120 एकर भूखंड आता महानगरपालिकेच्या ताब्यात. ललित पाटील प्रकरणामध्ये पुणे पोलिसांची मोठी कारवाई. ललित पाटीलला मदत केल्याच्या प्रकरणामध्ये शहर पोलीस दलातील 2 पोलीस शिपाई बडतर्फ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.